क्रिकेटची नियमावली आपल्याला काय सांगते की जरी खेळाडू शॉट असले तरी सुद्धा तुम्हाला पॉवर प्लेमध्ये 2 प्लेयर बाहेर ठेवण्याची मुभा असते आणि त्याचबरोबरीने जरी सेकंड ओव्हरमध्ये तुमचे प्लेयर्स पूर्ण नाही झाले तरी सुद्धा तुम्हाला 5च्या ऐवजी 4 प्लेयर बाहेर ठेवण्याची तुम्हाला मुभा दिली जाते. परंतु सर्कलमध्ये जे प्लेयर आहेत ते थोडेसे कमी आपल्याला दिसून येतील, त्यामुळे सर्कलमध्ये रन बनण्याचा चान्सेस आहे, हे विसरून चालणार नाहीये. चला दोन्ही टीम तुमचा एक्स्ट्रा प्लेअर कोणी आहे का? तामसाडे टीम कोणीतरी गावचा कोणी आलेला असेल, काही किंवा नावं सांगेल, नावं सांगण्यासाठी या. हा या. आणि दुसरी टीम धामणदेवी, आपला एक्स्ट्रा प्लेअर कुठे आहे? धामणदेवी आपला एक्स्ट्रा प्लेअर. ओके चला ठीक आहे, सामना सुरू करूया आपण. बॉलिंग मार्क वरती बॉलर तयार होतोय. विकी, पहिलाच बॉल ऑन साइडला गॅप मध्ये खेळायचा होता, फिल्डरच्या वरून बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. रन मिळतील 4 आणि पहिल्याच बॉल वरती आलाय हा खणखणीत चौकार. फुलटॉस बॉल इथे बीट झालेत, कमी गतीने टाकला होता, फ्लाइट दिलेली होती बॉलला, परंतु बॉल बॅटचा संपर्क नाहीये. इथे आलाय डॉट, अडचणीमध्ये इथे मात्र होते वाड. एक चौकार आला पहिल्या बॉलवरती. आता सुपर बॉलची तुम्हाला संधी आहे. इथे मात्र जर डॉट बॉल आला तर 2 धावा मायनस होतील, धावा आल्या तर धावा प्लस होतील, म्हणजे 2x. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला खेळत, मिड ऑनला बीट करत बॉल मागे आला लॉंग ऑन कडे, फिल्डर कडून मिसफोल्ड त्या ठिकाणी पाहायला मिळते. चाचपडत या बॉलला मात्र पकडला, फेकला, तोवर 2 धावा आल्यात. 2+2 4 मिळाल्या. टीमची टोटल 4 ने मात्र आता चालली आहे पुढे 8 वरती. आणखीन एकदा स्वीप करायचा प्रयत्न त्या ठिकाणी मात्र झाला, परंतु या बॉलवरती यश मिळत नाहीये. आलाय डॉट आणि या डॉट बॉलच्या बरोबरीने 4था बॉल इथे मात्र समाप्त होतोय. शेवटचा बॉल या ओव्हर मधील. पहिले षटक प्रगतीपथावरती विक्की बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, हाही बॉल बीट झालाय. पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्या 8 विदाउट एनी लॉस. श्रीराम प्रसन्न धामणदेवी. ओमकार आल्या बॉलिंग मार्क वरती. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस तयार होते बॉलर. चला प्लीज फास्ट खेळा, प्लीज विनंती आहे. आता 4च प्लेयर तुमचे बाहेर राहतील 30 सर्कलच्या. बॉलर तयार होते ओमकार बॉलिंग मार्क वरती. ही सेकंड ओव्हर सध्या प्रोग्रेस मध्ये आहे. फुल टॉस बॉल
मागे चालला विकेट किपरच्या हातामध्ये, हा झेल आहे का हे मात्र पाहायचंय. पंचांचा सिग्नल इथे मात्र येतो आउट. कमालीची बॉलिंग. ओमकार पहिल्याच बॉलवरती आपल्या टीमला सफलता मिळवून देतोय आणि फुलटॉस बॉल अशा पद्धतीने बीट होणं हे मात्र मोठं दुर्भाग्य आहे, दुर्दैव आहे ते बॅटिंग करणाऱ्या टीमचं. पहिल्या बॉलवरती विकेट आली. सेकंड बॉल खेळण्यासाठी तयार आहे नवीन बॅटर श्रीकांत. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, बॉल मिड विकेटच्या वरून फ्लाय होत चाललाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार आलाय पहिल्याच बॉलवरती. आपले इरादे स्पष्ट करतोय, मैदानाच्या आतमध्ये स्वतःला सिद्ध करण्याचा तो प्रयत्न करतो श्रीकांत. इथे देखील फुटवर्कचा वापर चांगला होतोय. ऑन साइडला खेळले, रनआउटला चान्स, परंतु नाही. सुपर बॉल त्या ठिकाणी मात्र खेळण्यात आला, परंतु या सुपर बॉलवरती 1+1 2 धावा मिळतील. टीमची टोटल मात्र 16 वर जाऊन पोहोचली 16. चौथा बॉल सध्या तरी मात्र आता असेल प्रगती पथावरती. बॉलिंग बाकवती ओमकार समोर असेल. टोटल 16 झाले आतापर्यंत. तिसरा बॅट्समन श्रीकांत मैदानावरती, त्याच्या समवेत सिद्धार्थ आलाय मैदानाच्या आतमध्ये. इथे देखील पायावरती आदळलेला बॉल डॉट येतोय, परंतु आता जबाबदारी मात्र वाढतीये बॅटिंग करणाऱ्या टीम श्रीराम प्रसन्न धामन देवीची. इथे देखील ऑन साइडला कडक फटका, चाबुक स्ट्रोक. बॉल येतोय अगदी आमच्या पॅव्हेलियन मध्ये, जिथे खेळाडू मात्र उपस्थित आहेत. कैलासवासी संतोष पानसे या स्टँड मध्ये बॉल येऊन थांबलाय. षटकार येतोय. षटकाराच्या मदतीने ओव्हर क्रमांक 2 संपली. धावसंख्या गतीने पुढे चालली 22 वरती 22. दोन ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची टोटल झाली ती म्हणजे 22-22. नवीन बॉलर तिसऱ्या ओव्हर मध्ये सूर्यकांतला आपण या ठिकाणी पाहतोय. जय हनुमान महालगुर तामसडे या टीम कडून नेक्स्ट मॅच तयार राहायचे. कांगोरी गड युवा 11 सडेकोण आणि गावदेवी जन्नी माता चरई. फुलटॉस बॉल होता, बीट मात्र झालेत. पंचांकडे अपील तर त्या ठिकाणी मात्र झाली, परंतु अंपायर सांगतायत की कोणत्या बेसवरती इथे मात्र नो बॉल मिळेल. बॉल तयार. सेकंड बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा फ्लिक केलाय. फिल्डर आहेत, त्याला हुलकावणी देत बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चौकार येतोय. 4 धावा मिळतील. 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड चालले पुढे. धावा मिळतील 4. चौकार 26 झालेत आतापर्यंत. एक चांगला स्टार्ट दिलाय श्रीराम प्रसन्न धामनदेवी टीमने आपल्या टीमसाठी. हे सर्व खेळाडू, येणारे प्रत्येक बॅट्समन एक वेगळी उमेद घेऊन येते मैदानामध्ये.
सुपर बॉलचा या ठिकाणी मात्र आता वापर होईल. तिसरा बॉल म्हणजे सुपर बॉल. इथे काय घडेल, धावा येतील की डॉट जाईल, विकेट जाईल, काय माहीत नाही, परंतु जे काही घडेल ते तुमच्या टीमसाठी तेवढंच लाभदायक, तेवढंच नुकसानकारक, हे मात्र पाहायचं. तिसरा बॉल, सूर्यकांत या राऊंड द विकेट. ऑप्शन पासून जास्त बाहेर जाणारा बॉल सोडून दिलाय. वाईट +1, 2 धावा मिळतील. वाईट +1, 2 धावा इथे मात्र मिळणारच आहेत. टीमची टोटल झाली 28, 28 रन्स. स्टील सुपर बॉल कंटिन्यू असेल. याही बॉलवरती तुम्हाला धावा मिळतील त्या डबल. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, डॉट आलाय, त्यामुळे ज्या धावा मिळाल्या होत्या बोनसच्या त्या धावा आता होतील मायनस. त्यामुळे धावा झाल्या 26 रन आतापर्यंत आहेत आता स्कोर कार्ड वरती. पुढचा बॉल, 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. चौथा बॉल घेऊन बॉलर सूर्यकांत तयार होतोय बॉलिंग ट्रॅक वरती. राऊंड द विकेट आणि समोर बॅट्समन श्रीकांत आपल्याला पाहायला मिळतोय. समोर पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत आणि कोणतीही चूक त्या ठिकाणी मात्र न करता एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद. दुसरा धक्का श्रीराम प्रसन्न धामणदेवी टीमला. दोन विकेट गमावलेत पहिल्यांदा बॅटिंग करत असताना धामणदेवी टीमने जर्मन महालगूरच्या विरुद्ध. जन्नी माता चरई आणि गावदेवी जन्नी माता चरई आणि कांगोरी गड युवा 11 सडेकोंड दोन्ही टीमचे कॅप्टन कृपया टॉस साठी यायचे. इथे देखील पहा टप्पा खोलात टाकला होता आणि लॉंग ऑन मध्ये बरोबर बॉलला पाठवून दिले. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि हा अट्टहास या ठिकाणी मात्र भोवलाय धामणदेवी टीमला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न फसला आणि इथून मात्र बॅट्समन होतोय बाद. नवीन बॅटर अनिकेत आलाय मैदानाच्या आतमध्ये. ओव्हरची समाप्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या झाले 27 रन आतापर्यंत आहे स्कोर कार्ड वरती. 27 आणि शेवटच्या ओव्हरला देखील जबाबदारी पूर्ण हाताळण्यासाठी ओमकारला इन्व्हाइट केलं गेलंय. बॉलर तयार. ओमकार आहे बॉलिंग मार्कवर. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय फाईन लेग आणि लॉंग लेगच्या बरोबर मधून. 4 धावांसाठी हा येतोय इथे चौकार. 4 धावा पाहायला मिळते आणि 4 धावांच्या मदतीने गतिमान झालेली एक चौकार आलाय पहिल्या बॉलवरती. सेकंड बॉल. ओमकार तयार. पुन्हा एकदा पल्लू स्कूप. बॉल मागे चालला लॉंग लेग कडे. फिल्डर बॉलच्या मागे धावतायत. हताश निराश चेहऱ्याने बॉलला मात्र थांबवण्यात अपयश. सेकंड बाउंड्री इथे मात्र पाहायला मिळते. बॅट्समन अजितच्या बॅट मधून या 4 धावा आल्यात. अजून 4 धावा ऍड करूया आपण टीमच्या खात्यामध्ये. धावसंख्या झाली आहे स्कोर कार्ड वरती ती म्हणजे 36 झालेले आहेत. फुटवर्कचा वापर आणि सुपर बॉलला या ठिकाणी मात्र खेळत असताना
पुन्हा बॉल मागे चाललाय. 1 रन पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता 2 धावा इथे मात्र मिळतील. टीमची टोटल पुढे 4 ने चालली आहे. आणखीन एक फायदा या ठिकाणी मात्र उचललाय. टीमची टोटल मात्र 39 रन्स आता मात्र स्कोर कार्ड वरती आहेत आपल्याला पाहायला मिळतील. चौथा बॉल आहे. ओ यावेळेस मात्र पहा लेट कट चांगला फटका होता. बॉलला खेळून काढले. स्क्वेअर ड्राईव्ह पाहायला मिळालं. बॉलला बरोबर पाठवून दिले. अगदी पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 रन. शेवटचा बॉल आहे. टार्गेट सेट करणारा बॉल. बॉलिंग मार्क होती. बॉलर तयार. शेवटचा बॉल. धावा झाल्यात या चौकाराच्या मदतीने. त्या 43 रन्स जेवढ्या धावा हव्या होत्या तेवढ्या मात्र मिळाल्यात. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. मिड ऑनला मागे सारत बॉल लॉंग ऑनकडे येते. फिल्डर आहे. 2 मिळाल्यात आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न चालविला आहे. त्या 3 धावा लगेच मिळाल्यात आणि हा चौथीचा प्रयत्न कुठे थ्रो केला आहे. आता हे फनी मुमेंट आहे. सुपर टेनिस क्रिकेटच्या टीमच्या अगदी कॅमेऱ्यामध्ये कैद झाले. मोये मोये मुवमेंट आहे. आता मात्र हे सगळ्यांच्या व्हॉट्सअपला पाहायला मिळेल. धावा किती आल्यात आता आम्ही तर मोजून मोजून दमलोय, परंतु अंपायर सांगतील. 6 काढले का? 6 कमाल आहे, कमाल आहे. 6 धावा धावून काढल्यात. सह्याद्री ग्रामीण क्रिकेटमध्ये असं कधी घडलं नव्हतं. डीकेएमनी हे देखील करून दाखवले आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 49 झाली आणि 50 धावांचं बरोबर लक्ष आहे. चला टॉस साठी या. चरई आणि सडेकोण, चरई आणि सडेकोण टीमचे कॅप्टन्स कृपया आपण स्टेजवरती या. स्टेजवरती या, मेन स्टेजवरती. पन्नासचं टार्गेट आहे. तामसडे टीम लक्षात असू द्या. खरं तर सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन म्हटलं तर एक मोठी संघटना आहे आणि या संघटनेमध्ये अनेक पदाधिकाऱ्यांना मात्र या संघटनेसोबत जोडून राहणं हे मात्र गरजेचं आहे. परंतु या असोसिएशनचं कार्याध्यक्षपद मात्र भूषवणारे आमचे विकासजी उतेकर ते या स्पर्धेसाठी काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत, परंतु त्यांनी या डीकेएम ट्रॉफीसाठी आपल्या ऑनलाईन शुभेच्छा आमच्यापर्यंत पोहोचवल्यात. त्यांच्या शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करतो. चला प्लीज विनंती आहे, चरे आणि सडेकोण लास्ट कॉल आहे तुम्हाला. स्टेजवरती या दोन्ही टीम कॅप्टन. स्टेजवरती या, मेन स्टेजवरती. मेन स्टेजवरती या, वरती वरती. चरई टीम कॅप्टन. चरई टीम कॅप्टन कृपया या लवकर. एवढा वेळ तुम्हाला कॉल दिला जातो दुसऱ्या ओव्हरपासून. चला बॅट्समन पाठवा लवकर. फिल्डिंग टीम, दामनदेवी टीम लवकर फिल्डिंग लावा लवकर प्लीज. लगेच फिल्डिंग लावा प्लीज, फास्ट. आणि आता टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये नको, डायरेक्ट फिल्डिंगसाठी जायचे. आपापली जागा आपापली प्लेस आपण इथून डिसाईड करून जावा. आणि बॅट्समन पाठवायचे आहेत आतमध्ये लगेचच. तामसडे टीम आपल्याला विनंती आहे, रिक्वेस्ट आहे आपल्याला की आपण आपले बॅट्समन पाठवून द्या मैदानाच्या आतमध्ये. चला सागरजी घाडगे यांचे शुभ असते आपण सामन्याचा टॉस या ठिकाणी करीत आहोत. फ्लिप झालाय कॉइन आणि टॉस झालाय, परंतु हा टॉस आपण ड्रॉ करणार आहोत. ड्रॉ होईल.
टॉस समोरच होणं गरजेचं आहे. थोडा हळू उडवा, हळू. हा, ओके. छापा. आणि आता काटा आला, छापा झाला. तर साडेकोण टीमने टॉस जिंकलाय आणि बॉलिंग करण्याचा निर्णय. 4 ओव्हरची मॅच असेल, लक्ष असू द्या. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा, कारण की आता ऑलरेडी या स्पर्धेविषयी तुमच्याशी बातचीत झाली, त्यामुळे वेळ न घालवता सरळ आपण जाऊया मैदानाच्या. आणि आजच्या दिवसातील फ्रेश मॅच शेवटची श्री काळभैरवनाथ युवा मंच मोरसडे आडाचा कोंड आणि श्री काळभैरवनाथ सावंत कोंड दोन्ही टीमचे कॅप्टन आणि त्यांचे प्लेयर्स आपापल्या हातामध्ये सह्याद्री ग्रामीण क्रिकेटचे जे ID कार्ड आहेत ते ID कार्ड घेऊन कृपया आपण या ठिकाणी उपस्थित व्हायचे. पहा, ही इनिंग संपता आणि पुढची मॅच सुरू होता या दोन्ही टीमचे कॅप्टन आणि त्यांचे सर्व प्लेयर्स आमच्या स्टेजवरती हवे आहेत. प्रत्येक प्लेयर हा आयडेंटिफाय केला जाईल. मोरसडे आडाचा कोंड आणि सावंत कोंड दोन्ही टीम कॅप्टन किंवा जर कोणते प्रतिनिधी त्यांचे या ठिकाणी उपस्थित असतील तर आपण या गोष्टीची नोंद घ्या. 50 धावांचे टार्गेट. बॉलिंग मार्क वरती बॉलर तयार होतो प्रशांत. प्रशांत रेडी होते बॉलिंग मार्क वरती. सलामीची जोडी मैदानामध्ये ओमकार आणि रोहित आपल्याला पाहायला मिळते. बॉलर तयार. पहिलाच बॉल ऑफ स्टंप पासून थोडा दूर, बॅट्समन पासून दूर, अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न झाला. बॉलचा आणि कोणता संपर्क नाहीये बॅटचा. पहिला बॉल आला डॉट. 50 धावांचं लक्ष. इथे डिफेंड करण्याची जबाबदारी सध्या घेतली आहे खांद्यावरती ती टीम श्रीराम प्रसन्न धामन देवीने. बॉल तयार. प्रशांत सेकंड बॉल त्याच्या ओव्हरमधील मागे खेळायचा होता, परंतु हो रनआउटचा धोका ते पत्करू शकत नाहीत. थांबवलंय. 2 डॉट आलेत. पहिले 2 डॉट बॉल. आता तिसरा बॉल सुपर बॉल. त्यामुळे सुपर बॉलवरती तुम्ही जर काय कराल तर त्याचा मात्र तुम्हाला डबल बेनिफिट मिळेल. +1 रनआउट -1 2+ रनआउट +1 अशा पद्धतीचं देखील इक्वेशन असेल. डायरेक्ट रनआउट -3. या गोष्टींची जाण असणं फार गरजेचं. प्रशांत आहेत. पहिले 2 डॉट बॉल. तिसरा सुपर बॉल सध्या तो टाकतोय. इथे देखील पहा 2 धावा मायनस इथे होतील आणि अपील लाऊड आहे. पंच सांगतायत नॉट आउट. एकही धाव आतापर्यंत धाव झालेली नाहीये, त्यामुळे -2 मध्ये सध्या तरी संघ पाहायला मिळेल आपल्याला. तामसडे 9 खेळाडूंसहित मैदानाच्या आतमध्ये उतरलाय, त्यामुळे त्यांना देखील या गोष्टीची जाणीव असेल. बॉलिंग मार्क वरती बॉलर तयार. पुन्हा एकदा प्रशांत. 3 डॉट बॉल आलेत आतापर्यंत. पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेचा चांगला वापर सध्या ते करतात आपल्या टीमसाठी. चौथा बॉल ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर हुक केलाय. बॉल लॉंग लेगच्या बाहेर. षटकार आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या झाली 4. ऑलरेडी -2. त्यावरती षटकार. धावा झाल्या 4. या फटक्यांची मगाशीच गरज होती. पहिल्या 3 बॉलवर तिच्या धावा आल्या नाहीत. तिथे मात्र थोडीशी अडचण जाणवली.
बॉल तयार आहे. बॉलिंग मार्कवरती 4 रन आतापर्यंत स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. परिणामी विचार केला तर बॅट्समन आता या बॉलवरती आक्रमक दिसून आले. ओमकार इथे देखील बॅटची आतली कडा घेऊन बॉल विकेट कीपर कडे चाललाय आणि हा आलाय एक सिंगलचा बॉल समाप्त आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या झाली पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 50 टार्गेट पहिल्या ओव्हरमध्ये आल्या. 5 धावा 45 करायच्यात. उर्वरित 18 बॉलमध्ये या धावा तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील. ओमकार पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या बॉलवरती आली सिंगल आणि सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती बॉलर आपल्या ठिकाणी पाहायला मिळेल. अभि आलाय. चला स्टार्ट करा प्लीज. अभि तयार होते बॉलिंग मार्क होते. राउंड द विकेट. पहिला बॉल क्लीन बोल्ड. फुलटॉस बॉल अशा पद्धतीने हुकणं हे खरं तर शोभनीय नाही. कारण की हा बॉल प्रत्येक क्रिकेटरचं स्वप्न राहतो की एक तरी चूक बॉलरने करावी असा बॉल मला मिळावा. ओमकार झाल्या बाद नवीन बॅटर मैदानामध्ये विकी दाखल होताना पाहायला मिळेल आपल्याला. पहिल्याच बॉलवरती सफलता मिळाली अभिला. 18 बॉल खरं तर 15 बॉलमध्ये जर विचार केला तर 45 आवश्यकता होती, परंतु आता 14 बॉलमध्ये 45 धावांची आवश्यकता असेल. विकी आला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल तो आपल्याला. फुलटॉस बॉल ऑन साइडला लेफ्ट केलाय. फुलटॉस बॉल नो बॉल आहे. बीमर हाताळलाय. नो +4 एकूण 5 धावा जोडल्या जातील टीमच्या खात्यामध्ये. 10 रन आतापर्यंत आहे स्कोरबोर्ड वरती. फ्री हिटचा बॉल असेल आणि फ्री हिटच्या बॉलवरती काय लिहिले हे मात्र पाहायचंय. उत्सुकता वाढली आहे सध्या टीमची, कारण फ्री हिटचा बॉल खेळण्याची संधी मिळाली आहे. विकीला ऑन साइडला ड्राईव्ह केले. बॉल येतोय बरोबर काव कॉर्नर मध्ये. फिल्डर त्या ठिकाणी आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची शक्यता होती परंतु नाही. 2 मिळाल्यात फ्री हिटच्या बॉलवरती. धावा झाल्यात 13. 12 रन झालेत आतापर्यंत. सॉरी 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. आणि हा असेल सुपर बॉल. यावरती मात्र किती धावा येतील याकडे मात्र आता लक्ष लागले. इथे देखील पहा बॉल आतमध्ये आला आणि हा डॉट. त्यामुळे आणखीन -2 तुम्हाला मात्र पडेल. जेवढ्या धावा तुम्ही जमा करताय, धावून धावा काढताय, परंतु तिसऱ्या सुपर बॉलला तुम्ही डॉट खेळल्यानंतर ती मेहनत तुमची मात्र वाया जाते. मायनस झाल्या 2. 10 झाल्यात आतापर्यंत स्कोर कार्ड वरती.
40 करायच्या तर सामना जिंकण्यासाठी. बॉलर यावेळेस मात्र थोडासा फंबल पाहायला मिळाला, परंतु एक चांगला झेल टिपण्याची संधी होती ती मात्र गमावली. आणि इथे मात्र 1 रन पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न आणि 2 इथे मात्र सहज पूर्ण केल्या जातील 2च्या मदतीने. इथे देखील उचलून खेळायचा होता बॉल. बॅटचा कनेक्शन नाहीये. विकीला त्या ठिकाणी मात्र अडचणींना सामोरं जावं लागतंय आणि हा षटक मात्र या ठिकाणी संपण्याचा इशारा येतोय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा आल्या फक्त आणि फक्त 12 धावा या ठिकाणी पाहायला मिळाल्या आणि उर्वरित 10 बॉलमध्ये आता 38 करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. 10 बॉलमध्ये 38, 2 ओव्हरमध्ये 38, 2 ओव्हर म्हणजे 10 बॉल तुमच्याकडे आहेत. 10 बॉलमध्ये जवळजवळ 6 षटकार तुम्हाला मारायचे आहेत. ही लिहिलेली कामगिरी तुम्हाला मात्र पार पाडावी लागेल या मॅचमध्ये. सामना जिंकायचा असेल तामसडेला तर. श्रीकांत आहे का? श्रीकांत पायावरचा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉल बॅटचा संपर्क नाहीये. एक सिंगल आली आणि या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोचली ती 13 वरती. बॅटची एज असावी आणि त्यामुळेच या गोष्टींची पूर्तता पंच आमच्यापर्यंत करत नाहीयेत. ही अंडरस्टँडिंग लेवल आहे खरं तर पंच आणि समालोचकामधली. फुल टॉस बॉल ऑन साइडला पॅडल स्वीप करत असताना बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार येतोय. 6 धावा मिळतील. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 19 वरती. 19 ऑन बोर्ड. सामना अजून दूर आहे. 31 बनवायचे आहेत या मॅच मध्ये. उर्वरित 8 बॉलमध्ये 31. सुपर बॉलची इथे मात्र कहाणी आता काय असेल, काय लिहिली जाईल हे पाहायचंय. विकी धडक बेधडक फलंदाजी सध्या तरी करतोय आपल्या टीमसाठी. एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. हा बॉल भरपूर इम्पॉर्टंट. सुपर बॉलचा वापर यामध्ये होईल. आणखीन एक फुल टॉस. गॅप मध्ये बॉल फिल्डरच्या बरोबर मध्ये पडल्यानंतर बाउंड्री लाईनच्या बाहेर 4+4. एकूण 8 धावा इथे मात्र मिळाल्यात. 31 मधल्या 8 मायनस धावा राहिल्या 23. उर्वरित 7 बॉल तुमच्याकडे आहेत. इथे देखील पहा स्टंप वरती आदळलाय बॉल. आफ्टर ऑल ज्या बॅट्समन कडून मात्र भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा मात्र इथंच विरळ होताना आपल्या पाहायला मिळतील. उर्वरित 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 23 धाव्यांची गरज आहे. 6 बॉल 23 करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. तामसडे टीम सर्वतोपरी प्रयत्न ते करतायत, परंतु त्यांच्या प्रयत्नांना मात्र यश मिळत नाहीये. नवीन बॅटर सचिन मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल तयार. पुन्हा एकदा ड्राईव्ह केले. बॉल गॅपमध्ये खेळलेत. कव्हर ड्राईव्हचा एक चांगला देखणा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला, परंतु त्यावरती धावा मिळतील. 2 ओव्हरची समाप्ती आणि
पहिल्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचले 29 वरती. आता उर्वरित 5 बॉल 21 करायचे. त्याला टीम मीटिंग नकोय, टीम मीटिंग नकोय. दामनदेवी टीम आपण ऑलरेडी उशीर केला भरपूर. लगेचच बॉलरला इन्व्हाइट करा आणि सामना सुरू करायचा प्लीज. 5 बॉल 21 ची आवश्यकता आहे. मॅच नंबर 7 आपल्या भेटीला येईल. गावदेवी जन्नीमाता चरे आणि त्यांच्या विरुद्ध कांगोरीगड युवा 11 सडेकोंड या 2 टीमच्या दरम्यानची मॅच असेल पुढची. सडेकोंड टीमने टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग घेतली, बॅटिंग करायची ती टीम चरेला. इथे मात्र पहा काय कमालीचा फटका, टायमिंग बेमिसाल, बॉल स्क्वेअर लेगच्या बाहेर, षटकार येतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. थांबून बरोबर पायावरचा बॉल उचलला आणि मात्र पाठवून दिला स्क्वेअर लेगच्या बाहेर, षटकार येतोय. आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोचले 35. 15 पाहिजे, उर्वरित 4 बॉल 15 ची आवश्यकता. बॉल तयार आहे. आणखीन एक मोठा फटका खेळायचा होता, त्रिफळा उद्ध्वस्त, दांडी गुल, फर्निचर तोडलंय, फर्निचर डिस्ट्रॉय, बॅट्समन आउट होतोय. चांगली बॉलिंग. एका षटकारानंतर मात्र कमालीचं कमबॅक पाहायला मिळतंय बॉलर अनिकेतच्या माध्यमातून. नवीन बॅट्समन सूर्यकांत मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळेल. 15 धावा. अजूनही मात्र सामना गेलेला नाही हातातून. उर्वरित 3 बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत. 3 बॉलमध्ये 15 करायचे आहेत. मॅच बनू शकते. 2 षटकार आणि 1 चौकार देखील तुम्हाला या मॅचमध्ये. आणि त्यातल्या त्यात सुपर बॉलवरती जर एखादं आक्रमण केलंच, षटकार आलाच, तर उर्वरित 2 बॉलमध्ये 3च राहतील. त्यामुळे याच बॉलवरती तुमच्या टीमचं भवितव्य लपलंय हे ओळखायला हवं. सूर्यकांत आलाय नवीन बॅटर मैदानामध्ये, त्यामुळे पाहावं लागेल सुपर बॉलवरती किती धावा येतील. षटकार आला तर 12, चौकार आला तर 8, डॉट आला तर -2. ऑन साइडला खेळलेत, फिल्डर आहे आणि कमालीची कॅच कॅरी करत असताना आता धक्का दिलाय तो तामसडे टीमला. -3 चालले आता. जिथे 3 बॉलमध्ये 15 हव्या होत्या तिथे आता 2 बॉलमध्ये 18. 32 धावा आता स्कोर कार्ड वरती आहे. 2 मध्ये 18 करायचे आहेत. सामना झुकलाय श्रीराम प्रसन्न धामनदेवी संघाच्या बाजूने. श्री काळ भैरवनाथ युवा मंच मोरसडे आडाचा कोंड आणि श्री काळ भैरवनाथ सावंत कोंड दोन्ही टीम आपापले प्लेयर्स घेऊन कृपया स्टेजवरती या आपल्या ID कार्ड सहित. ओ शेवटचा बॉल बाकी आहे. हाही बॉल डॉट, चौथा डॉट आलाय. आम्ही मगाशी सूचना दिली आहे मोरसडे आडाचा कोंड आणि त्याचबरोबरीने सावंत कोंड. इथे देखील बॉल हवेमध्ये खेळलेत आणि शेवटचा बॉल विकेट डाऊन. आणि सामने या ठिकाणी मात्र जिंकलाय तो प्रचंड संघर्षातून श्रीराम प्रसन्न धामनदेवीने. अभिनंदन आणि हार्ड लक टीम तामसडे.